महापालिकेचा, भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचा, बळपुटे नगरसेवकांचा। निराळे वस्ती ते अरविंद धाम रस्त्यावर वृक्षारोपण करत आयुक्त उपायुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला। निराळे वस्ती ते अरविंद धाम हा डांबरीकरण केलेला रस्ता ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला, मात्र 6 महिन्यांपासून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर वृक्षारोपण करत महापालिका आयुक्त उपायुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करत आंदोलन करण्यात आले। वारंवार निवेदन देऊन देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नाही। आता मनपा आयुक्त आणि उपायुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे। आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात मनपा आयुक्त उपायुक्त आणि संबंधित रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने जोड्याने चोप दिला जाईल, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आला। पक्षाच्या वतीनं निराळे वस्ती अरविंद धामला जाणारा रस्ता गेले 6 महिने झाला सगळे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत, अनेक लोकांचे हातपाय मोडलेले आहेत। पण आज शिवसेनेच्या वतीनं माझे सहकारी शहर प्रमुख महेश धाराचुकर, गोविंद कांबळे, बाळासाहेब गायकवाड, सर्व या भागातील पदाधिकारी महिला आघाडीच्या वतीनं आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि इथं खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि आयुक्त उपायुक्तांना दुधाचा अभिषेक घातलेला आहे। दुधाचा अभिषेक यासाठी घातलेला आहे, तुम्हाला आम्ही इशारा देतोय, भविष्यामध्ये हा रस्ता नाही केला तर तुम्हाला चप्पलचा प्रसाद देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठरवलेला आहे। कलेक्टरला बी निवेदन दिलेलं आहे, महापालिकेला दिलेलं आहे। या भागामध्ये 2 उपायुक्त राहतात, मॉर्निंग वॉकला जातात, परंतु त्यांनी डोळे झाक करून या भागामध्ये काम करत नाही। जे भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या पाठीशी राहण्याचं काम या महापालिका करते आहे। त्यामुळे आम्ही या पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करतो केला, परंतु त्याआधी ड्रेनेजचं काम करणं गरजेचं होतं। परंतु रस्ता केल्यानंतर खोदला आणि इथल्या जे राहते इथं स्थानिक नागरिक आहेत आणि या रस्त्याचा वापर करणारे इतर पोलीस वसाहत असू दे किंवा इतर सर्वसामान्य असू दे, त्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे आणि ह्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दाट संशय नाही तर खात्रीच आहे आम्हाला। आणि या ठिकाणच्या नागरिकांचे हाल जर महापालिकेने दूर केले नाही तर शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जे आम्हाला करायचं आहे, आता आमच्या उपजिल्हा प्रमुख प्रताप भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जोड्याचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही।